वाढदिवस म्हणजे केवळ एक तारीख नसून तो आत्मचिंतनाचा आणि नव्या संकल्पांचा उत्सव असतो. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात वाढदिवस असलेल्या अनेक आदरणीय व्यक्तिमत्वांचा सामूहिक वाढदिवस सोहळा व विद्यार्थी अभिप्रेरणा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला. शिक्षण, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवत विद्यार्थ्यांच्या वैचारिक घडणीसाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. जॉन विल्सनच्या पुण्यातल्या ज्या 4 शाळा आहेत, येथील गार्डन, सेंट अँड्रूज, सेंट मार्गारेट आणि सेंट जॉन या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने या सर्व शाळा चांगल्या पद्धतीने चालत राहाव्या, त्या आणखी प्रगत अवस्थेत जाव्या यासाठी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येतात. त्यातला आजचा उपक्रम म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात ज्या माजी विद्यार्थ्यांचे वाढदिवस आहे त्यांना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम आज सेंट अँड्रूज शाळेत करण्यात आला. या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका साठे मॅडम यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल माजी विद्यार्थ्यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि सर्व पुणेकर नागरिकांना आणि माजी विद्यार्थ्यांना विनंती करतो की सेंट मार्गारेट ह्या शाळेला 200 वर्ष पूर्ण होत आहे आणि ही शाळा पुण्यातली पहिली आणि महाराष्ट्रातली दुसरी शाळा आहे. तर ह्या शाळेमध्ये माजी विद्यार्थ्यांच्या वतीने वेगवेगळे उपक्रम आपण राबवण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्या कामी सगळ्या माजी विद्यार्थ्यांनी व पुण्यातील नागरिकांनी, सामाजिक संस्थांनी सहकार्य करावं अशी या प्रसंगी मी विनंती करतो. वाढदिवस साजरा करणाऱ्या मान्यवरांमध्ये राजू केकाण, चैतन्य पेलवान, मधुकर होळकर, सुरेंद्र चव्हाण, विनायक बोरसे, अविनाश सूर्यवंशी, संजय खताणे, फ्लेक्स बर्नाड, किशोर चौरे, अकबर मोमीन, योगेश होळकर, कुमुद धुमटकर यांचा समावेश होता. हा कार्यक्रम सेंट अँड्रूज गर्ल्स हायस्कूल येथे शनिवार दिनांक 6 सकाळी 10 वाजता पार पडला. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शब्द अधोरेखित केले. ज्ञान हेच खरे सामर्थ्य आहे आणि शिक्षण हे समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे. यावेळी वातावरण अधिक भावस्पर्शी करत चित्रपटातील सुप्रसिद्ध गीताची ओळ आठवण्यात आली. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. विद्यार्थिनींना स्वतःवर विश्वास ठेवून ध्येयाकडे वाटचाल करण्याचा संदेश यामधून देण्यात आला. सर्वांचे मी मनापासून आभार मानते. आज या ठिकाणी सेंट जॉन सेकंडरी स्कूल आणि सेंट मार्गारेट स्कूलचे माजी विद्यार्थी आमच्या शाळेला भेट देऊन आमच्या शाळेमध्ये जो अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रम आज त्यांनी आमच्या विद्यार्थिनींबरोबर आयोजित केला, तो खरोखर वाखाणण्याजोगा कार्यक्रम होता आणि असे अनेक कार्यक्रम त्यांनी आमच्या शाळेमध्ये करावे आणि आमच्या शाळेतील विद्यार्थिनींना उत्तम मार्गदर्शन करावं आणि आशीर्वाद द्यावा एवढीच अपेक्षा मी व्यक्त करते. आणि सरांनी आत्ताच त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की सेंट मार्गारेट स्कूल ही पुण्यामधली पहिली स्कूल आहे आणि महाराष्ट्रामधली दुसरी स्कूल आहे. नक्कीच जर आपण इतिहासाचा जर अभ्यास केला तर मुलींसाठी शिक्षणाची दारे उघडणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाचा देखील पायाभरणी ही सेंट मार्गारेट शाळेमध्ये नक्कीच मिळेल. या उद्देशाने आपण सेंट मार्गारेट स्कूलमध्ये जो मागील इतिहास आहे तो मागील इतिहासाच्या दृष्टिकोनातून अभ्यास करून त्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिक्षण घेतलेलं आहे याचे काही पुरावे इतिहासकार आत्ता या सध्याच्या स्थितीला हे शोधत आहेत आणि याला एक यश प्राप्त व्हावं आणि पुन्हा एकदा आमच्या जॉन विल्सन संस्थेमधून जी सेंट मार्गारेट पुण्यातली पहिली शाळा आहे ती पुन्हा एकदा नावारूपाला यावी एवढीच अपेक्षा मी व्यक्त करते. आणि या संपूर्ण टीमने आमच्या शाळेबद्दल जे प्रेम दिलं ते प्रेम कायम शेवटपर्यंत राहावं एवढीच अपेक्षा आज व्यक्त करते आणि माझे 2 शब्द थांबवते. धन्यवाद. यावेळी पु. ल. देशपांडे यांचा विचारही प्रकर्षानं मांडण्यात आला. शाळा ही केवळ इमारत नसते, ती माणूस घडवण्याची कार्यशाळा असते. या उपक्रमाला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि उपस्थित पालक तसेच शिक्षक वर्गाकडूनही कार्यक्रमाचं विशेष कौतुक करण्यात आले. आयोजकांच्या वतीनं सर्व सहकार्य करणाऱ्यांचा आभार मानण्यात आले आणि असे प्रेरणादायी उपक्रम
भविष्यातही सातत्यानं राबवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. वाढदिवस साजरा करणाऱ्या सर्व मान्यवरांना मनपूर्वक शुभेच्छा. त्यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य असेच प्रेरणादायी ठरो हीच सदिच्छा. कार्यक्रमाच्या समारोपावेळी सर्व विद्यार्थिनींनी सामूहिकपणे कार्यक्रमाच्या आयोजकांचे व मान्यवरांचे हृदयपूर्वक आभार मानले.